अल निनो वादळाचा धोका लक्षात घेता कमी पावसाच्या शक्यतेने महानगरपालिकेच्या वतीने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता। परंतु पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने एक दिवस आडच पाणीपुरवठा केला जात होता। या संदर्भात काही दिवसापूर्वी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन दिले होते। त्यानुसार राधानगरी धरण 70% भरल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते। आता धरण जवळपास 100% भरले असून सुद्धा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार ही विचारणा करत आज पुन्हा महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्ताची भेट घेतली। यावेळी झालेल्या चर्चेत आयुक्तांनी उद्यापासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगितल्याचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सांगितले। ह्या पावसाळ्यामध्ये एल निनोच्या प्रभावामुळे काही संकट येऊ शकते, पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते। या शक्यतेतून दोन्ही धरणं, काळंबवाडी धरण असेल, राधानगरी धरण असेल, ही दोन्ही धरणं याची पातळी कमी झाली असल्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं एक दिवस आड पाण्याचा निर्णय बरेच दिवसापूर्वी घेतला होता। परंतु अंबाबाईच्या कृपेने या ठिकाणी शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। धरणांची परिस्थिती आता राधानगरी आणि काळंबवाडी दोन्ही धरणांची पाणी पातळीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे। मी त्याच अनुषंगाने कोल्हापूर शहराला रोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी कोल्हापूर महापालिका शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी केली होती। त्यावेळेला आदरणीय उपमहापौर साहेब जरग साहेब असतील, आदरणीय युवा नेते नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर साहेब असतील, यांनी विशेष आग्रह करून या ठिकाणी रोज पाणी चालू करावे अशा पद्धतीची मागणी त्यावेळेला आम्ही 31 तारखेला कमिशनर साहेबांच्याकडे या ठिकाणी केली होती। त्यांनी त्यावेळेला काळंबवाडी धरणाचे पाणी 70% वर भरल्यानंतर पाणी कोल्हापूर शहराला रोज चालू करतो असा शब्द दिला होता। आणि त्याची आठवण करण्यासाठीच परत आज आम्ही सर्व कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी भेट घेतली आणि त्या ठिकाणी उद्यापासून कोल्हापूर शहराला रोज पाणीपुरवठा चालू करण्यासंदर्भातला शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। हे येते दिवस हे आता सणाचे दिवस असल्यामुळे लोकांना बऱ्याचशा अडचणी येत असतात पाणी कमी असल्यामुळे। त्यामुळे कोल्हापूर शहरातील लोकांची अडचण ओळखून रोज पाणीपुरवठा उद्यापासून या ठिकाणी सुरळीत होत आहे। शिष्टमंडळात उपमहापौर अक्षय जरग, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्वरूप कदम, वैभव माने, प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगल साळुंके, श्रीमती अनुराधा खेडकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती शीला सोनुले, सत्यजित जाधव यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते।